एक सुनीकडे की खूप शिकलेली आणि ते बौद्धिक होतं, त्यामुळे त्यांना असं की चांगलं काम करता करता हिला काय उपद्रवी निरुपद्रवी कामं सुरू काय करतात. पण पुन्हा मी रमत नव्हते. मग मी मुंबई पुण्यामध्ये खूप सगळ्या कंपन्यांना फ्रीलान्सिंग केलं आणि माझं आतून जे म्हणजे म्हणतो खतखतना चालूच होतं. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये कशी घटना घडली की माझे बाळ होते आणि मला मी खूप इतकी टेन्स झाले होते की फक्त आत्महत्या करायची बाकी राहिली होती. इतकी सेपरेट म्हणजे लोक किती त्रास देऊ शकतात आपल्या घरात असतात. म्हणजे प्रत्येक नजरी मला असं वाटायचं की बोलतं काय मला बहुतेक असंच म्हणते की तूच केलं. माझ्या घरातल्या कामवालीशी सुद्धा मी नजर मिळू शकत होते. एक क्षण आठवले की खूप त्रास होतो. त्यावेळेस मी इकडून डिलिव्हरीला जाताना माझं सगळं घर रंगवून घेतलं म्हणजे आयडॉल्स. कारण मला नेहमी असं वाटतं की मी जे विचार करेन तसं मी बाळगायचं. आणि जेव्हा परत आले तेव्हा सगळं काढावं लागलं. तो टेस्ट खूप वाईट होता. पण कदाचित तोच माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट. मी एखाद्याचं लहान मूल उचलून घेईन हे माझ्या माहेरी कोणी विचारच करू शकत नाही की पापे घेईन लाड करीन अर्थार्थी संबंध. जोपर्यंत माझी मुलगी झाली नाही मी कोणाचेही पापे घेतले. पण त्या क्षणी मला एक अशी गोष्ट जाणवली की मला इतकं सगळं माहीत असतं. म्हणजे गर्भसंस्कार माझा खूप अभ्यास झाला होता. मी सगळं फॉलो केलं होतं. मला इतकं सगळं माहिती असून तर मी हे फेस करतो. तर ज्या बायका आहेत आणि मी अशा बायका बघितल्या की डॉक्टरची बायको आहे पण तिला सोनोग्राफी म्हणजे काय